तर नाशिकमधील आयटी कंपनी धर्मांतर रॅकेट प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका करण्यात आली। धर्मांतर प्रकरणातील प्रलंबित प्रकरणांमध्ये नाशिकमधील घटनेचा उल्लेख करत नवीन अर्ज दाखल करण्यात आलाय। सरकारने बळजबरीच्या धर्मांतराला दहशतवाद मानून कारवाईची मागणी यामध्ये करण्यात आली। फसवणूक किंवा दबाव टाकून केलेलं धर्मांतर देशाच्या सार्वभौमत्व धर्मनिरपेक्षतेला धोका असल्याचं न्यायालयाने घोषित करावं अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली। तर संगमनेरच्या वडगाव पान इथल्या भोंदू गडगे विरोधात अनिस आणि ग्रामस्थ आक्रमक झाले। संगमनेर पोलीस ठाण्यामध्ये ग्रामस्थांनी तक्रार केलेली आहे। मंत्रोपचाराने दुधर आजार दुरुस्त करत असल्याचा दावा जो आहे तो या बाबाने केलेला। तर पश्चिम बंगाल सर प्रकरणी सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतलाय। 23 तारखेपर्यंत ज्यांचा अपील मंजूर होईल त्यांना मतदानाचा अधिकार असेल असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय। 21 तारखेला पुरवणी मतदार यादी जाहीर करा असं कोर्टाने म्हटलंय। सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने आनंदी असल्याचं ममता बॅनर्जींनी म्हटलेलं आहे। अकोला महापालिकेतील भाजप आणि शिंदे गटातील राडा प्रकरणात आता नवीन माहिती समोर येते। महापालिकेतील शिंदेच्या शिवसेनेचे गटनेते सागर भारुका यांना अटक करण्यात आली। भाजपचे स्थायी समिती सभापती अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ही अटक करण्यात आली। काल पालिकेमध्ये अग्रवाल आणि सागर भारुका यांचा जोरदार वाद झालेला होता। तर अकोल्याच्या बाळापूरमधील मदरशामध्ये शिक्षकाकडून 14 वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग करण्यात आलाय। मौलाना इब्राहिम नवाब असं विनयभंग करणाऱ्या शिक्षकाचं नाव आहे। बाळापूर पोलीस ठाण्यामध्ये शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पीडित विद्यार्थिनीला मौलानानं मदरशात बोलावून दरवाजा आतून लावला। त्यानंतर विद्यार्थिनीसोबत अश्लील कृत्य केलं। विद्यार्थिनीने आरडाओरडा केल्यानं शिक्षकानं तिला सोडलेला आहे। पीडितेनं घडलेला प्रकार घरी सांगितल्यानंतर ही घटना जी आहे ती समोर आली। तर परभणी पडेगावामध्ये मुदळ्यावरून आता 2 गटांमध्ये वाद झाल्याचं प्रकरण समोर आलंय। पोलिसांच्या मध्यस्थीने अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचा वाद मिटलेला आहे। अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवण्यावरून 2 गटांमध्ये वाद जो आहे तो झालेला होता। दोन्ही गटाची गंगाखेड पोलीस ठाण्यामध्ये बैठक घेत हा वाद मिटवण्यात आला। अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याला ग्रामपंचायती जागा देण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे।